नमस्कार सर्वांना. आज गणपती उत्सव म्हणजेच आपला लाडका बाप्पा आपल्या सर्वांच्या घरी येणार. तर आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या जन्माची गोष्ट तुम्हाला ऐकायला आवडेल ना? तर आज मी तुम्हाला ती सांगणार आहे. माता पार्वती स्नानाला जाण्यापूर्वी घराच्या बाहेर कोणी येऊ नये म्हणून आपल्या उटीच्या म्हणजेच आंघोळीसाठी वापरल्या जाणाऱ्या सुवासिक उटणीच्या लेपातून एक सुंदर मुलगा तयार करतात. त्या मुलाला प्राण फुंकून जिवंत करतात आणि म्हणतात, तू माझा पुत्र आहेस. आता मी स्नान करत असताना तू या दाराचं रक्षण कर. तेवढ्यात भगवान शंकर येतात, पण गणेश आईच्या आज्ञेमुळे त्यांना आत येऊ देत नाही. रागावून शंकर गणेशाचे शिर उडवतात. हे पाहून माता पार्वती फार दुःखी होतात. त्यांनी संपूर्ण विश्व हलवले. मग भगवान शंकरांनी गणेशाला पुन्हा जिवंत करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रथम सापडलेल्या प्राण्याचे शीर आणायला सांगितले. योगायोगाने प्रथम हत्तीचे शीर मिळाले. ते शीर गणेशाच्या धडावर लावले गेले आणि गणेश पुन्हा जिवंत झाले. गणेश पुन्हा प्राणप्रतिष्ठित झाल्यानंतर सर्व देवांनी त्याला आशीर्वाद दिला. तू सर्वप्रथम पूजला जाशील. तू विघ्नहर्ता म्हणून ओळखला जाशील. तुझ्या वंदनेशिवाय कोणतेही शुभकार्य पूर्ण होणार नाही. गणेशाचा जन्म उटीच्या लेपापासून झाला आहे असे मानले जाते आणि हीच आपल्या बाप्पाच्या जन्माची कथा आहे.